आणि इथं सारखं ट्रॅफिक कोणीच उभारलेलं नसतं की महिला काहीतरी विडी कामगार असतात, कोणी काय हे असतं, इथे शाळेला जाणारे विद्यार्थी आहेत. अशा वेळेस सकाळी जड वाहतूक चाललेली असते आणि जड वाहतुकीमुळं हे सगळे ऍक्सिडेंट होत आहेत. आज एकेकांचा जीव चाललाय म्हणजे तरी पण हे प्रशासन गप्प आहे. आम्ही आता हे गप्प बसणार नाही. मध्ये पण एका माणसाचा ऍक्सिडेंट झालाय. मला हे कळल्यावरच मी ताबडतोब म्हणलं हे ऍक्शन घ्यायला पाहिजे. आता हे आमच्या इथले युवक सर्व आता हे आंदोलनासाठी तयार आहेत, कारण सारखं सतत एकेकांचा जीव चाललाय. म्हणजे जीव म्हणजे हे काय, इथं धोकाच निर्माण झालेला आहे हा रोड करून. प्रत्येक वेळेस बघितलं आतापर्यंत किती ते 10-20 ऍक्सिडेंट झाले असतील की ह्या ठिकाणी इथं ब्रिज तर बांधला नाही. सरकारने असं केलं की ब्रिज बांधला नाही, इथं ट्रॅफिक पोलीस नाही, त्यामुळे हे सगळे होत आहे. आज फार मोठा आपल्या ह्या भागावर संकट आलेलं आहे. अचानक जीव जातो म्हणजे काय करायचं सांगा. अशा तिकडून गाड्या येतात आणि गाड्या आल्या की महिलांना गडबड असते, विडी कामगार असतात, काही शाळेला जाणारे असतात, काही कामाचे असतात. असा रोड केला की काही कळतच नाही की इकडं ह्या यशराज नगरपासून इकडे येताना असंच आहे, ह्या सर्व्हिस रोडला जावं की ह्या रोडला. म्हणजे हे दोन्ही रोड इथं असल्यामुळं आणि तिथं रहदारी वाहतूक आहे, लोकांची ये जा जास्त आहे आणि विडी कामगार आणि MIDC कामगार वर्ग आहे. त्यामुळं या ठिकाणी प्रशासनाने ताबडतोब लक्ष घालावं. ती पहिला बलकर अटक करणार. आता हे जे जड वाहतूक चालती आहे हे रात्री 10 ते सकाळी 10 ह्याच्या अन्यथा चालू होऊ नये. आता हे जड वाहतुकीमुळे हे सगळे प्रकार घडायला लागलेत. जड वाहतूक बंद झाली पाहिजे, अन्यथा नाहीतर आम्ही मोर्चा काढू, महापालिकेत जाऊ, आयुक्तापाशी जाऊ, कुठं बी जाऊ, पण हे आता बंद झालं पाहिजे. माझा भाऊ मेला, आज कुणाची तर आई मेली आहे. आता जर कुणाच्या घरात जर काय घडलं तर त्याला जबाबदार मग कोण नाही, त्याला प्रशासन राहील जमातात. आणि यात राजशिंदे तुम्ही सांगा, यात पूर्ण प्रशासन जबाबदार राहील आणि तीव्र आंदोलन या संगमेश्वर नगर, पडगाजी नगर, मल्लिकार्जुन नगर, राजू नगर, किसन नगर आज एक विनाकारण एक रस्ता ओलांडताना एक मृत्युमुखी एक नाही, कुणाची तर आई, एक बहीण असं एकाचा घात झालेला आहे. ही जड वाहतूक इथं ह्या रोडला बंद झालीच पाहिजे. आम्ही निषेध करतो ह्या वाहतुकीचा. प्रत्येक वेळी आहे की नाही ह्या रोडला आहे की नाही प्रत्येक लहान लहान मुलं SVC शाळा आहे, लहान लहान मुलं त्यांचे पालक शाळेतील लेकरं घेऊन जात असतात. काय तर झालं तर हे प्रशासन जिम्मेदार राहील. तुम्ही तीव्र आहे की नाही ह्याचा कायदा काढून आहे की नाही त्या जड वाहतुकी बंद करावी, हे आहे की नाही प्रशासनाला विनंती आहे.